शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने राज्यव्यापी सडेतोड वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने राज्यव्यापी सडेतोड वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे। मोहोळ येथील हॉटेल कमांडर मध्ये रविवार 7 जून रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हास्तरीय स्पर्धेला प्रारंभ होणार असल्याची माहिती युवा सेनेचे कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख तुषार अवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। स्पर्धा जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तर अशा 3 टप्प्यात होणार असून विजेत्यांना सन्मान चिन्ह तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे। जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तर या 3 स्तरांवरती ही स्पर्धा पार पडणार आहे। यामध्ये जिल्हा स्तर वक्तृत्व स्पर्धेसाठी विजन महाराष्ट्र 2050 आणि राजकारण आणि समाजकारण यावरती युवकांची भूमिका हे 2 विषय असणार आहेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील, सोलापूर शहरातील आणि सोलापूर ग्रामीण भागातील 11 तालुक्यातील सर्व महाविद्यालयीन युवक युवतींनी 18 वयोगटापासून 35 वयोगटापर्यंतचे युवक युवती या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील। यामध्ये आपण प्रथम 3 क्रमांक काढणार आहोत। यामध्ये ज्यांचे प्रथम 3 क्रमांक आपण निवडलेले आहेत त्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे। त्यांना आपण सन्मान चिन्ह देणार आहे। सोबतच जे सहभागी स्पर्धक होणार आहेत त्यांना सहभाग प्रमाणपत्र आपण देणार आहोत। आणि ही स्पर्धा 7 जून रविवारी येत्या 7 जूनला सकाळी 10 वाजता हॉटेल कमांडर मोहोळ तालुक्यामध्ये, मोहोळ शहरामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे। तरी संबंध युवा सेना सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने सर्व युवक युवतींना आवाहन करतो की जास्तीत जास्त युवक युवतींनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे। पत्रकार परिषदेला युवा सेना उपजिल्हा प्रमुख राम वाकसे, रमेश चौगुले, उपशहर प्रमुख शिवा माळी आदी उपस्थित होते।